हो. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। हॅलो, आता आपण चौथ्या अध्यायात आहोत. मीना गोश्वरावास्ते मातवायचा. 21 जून 2021 चा गोश्वारा. नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग, श्लोक 9 ते 24, ओव्या 58 ते 122. तिसरा अध्याय कर्मयोग, जेथे आपण पाहिले की प्रत्येकाने कर्म केलेच पाहिजे. ह्या कर्माच्या बंधनापासून मुक्त कसं राहायचं, मला कोण जाणतो, कसं जाणतो, मजप्रत येऊन कोण मिळतो म्हणजे मोक्ष मिळवतो, अशा बऱ्याच गोष्टी आता येणार आहेत. भगवंत म्हणतात, तप आणि ज्ञान यांनी शुद्ध झालेले लोक मला येऊन मिळतात. तपाने अंतःकरण शुद्धी करून माझा आश्रय घ्यायचा, श्रवणाने व जिज्ञासेने ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. असं झालं की ते ईश्वराशी एकरूप होतात. तप म्हणजे काय करायचं तर आसक्ती, भय आणि क्रोध दूर करायचे. पुढे भगवंत म्हणतात, जे जसे मला बसतात मीही त्यांना तसेच फल देतो. या श्लोकाचा विस्तार करताना ज्ञानेश्वरांनी सांगितले की ज्यांचा बुद्धिभेद झाला असे लोक परमात्मा सर्व ठिकाणी व नेहमी सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते भेद करतात. देवात चांगला वाईट असा भेद करतात, अनेकत्वाची कल्पना करतात. या ठिकाणी अशोक विद्वांसांनी आपल्या ग्रुपवर म्हटल्याप्रमाणे निलिमाताईंनी एक खूप छान मुद्दा मांडला की त्यावेळी शैव व वैष्णव यांच्यात भांडणं होत. ज्ञानेश्वर महाराज नाथपंथी होते, तरी त्यांनी विष्णूच्या अवताराचा, विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार केला. कारण शेवटी शैव काय किंवा वैष्णव काय, तसेच सगुण आणि निर्गुण सर्व एकच आहे. या प्रकारे सर्व पंथांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नंतरचा महत्वाचा श्लोक, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, मी 4 वर्णाचे लोक निर्माण केले. या श्लोकावर नेहमी उहापोह होतो, पण निलिमाताईंनी सांगितल्याप्रमाणे इथे वर्ण म्हणजे वृत्ती असा अर्थ घ्यायचा. वस्तुतः 4ही वर्णाचे लोक एकच आहेत. ज्यांचे जे स्वभावधर्म प्रकृतीजन्य गुणांप्रमाणे म्हणजे सत्व, रज आणि तम यांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन प्रमाणे झालेले असतील, त्याप्रमाणे मी त्यांची वाटणी केली आहे असे भगवंत म्हणतात. या कर्माचा जरी मी करता आहे तरी मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण. हे चातुर्वर्ण ब्रह्माने केले नाहीत, ईश्वराने केले, म्हणून ब्रह्माला त्याचं कर्ते पण जात नाही.
याप्रमाणे मी अकर्ता आहे असे जो जाणतो तो कर्मबंधातून मुक्त होतो. पुढे आपण पाहिलं, कर्माच्या ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो तो बुद्धिमान योगी सर्व मनुष्यांमध्ये कृतकृत्य जाणावा. या प्रकारे जेव्हा वाक्यात विरोधाभास दिसतो तेव्हा त्याला ग्रंथगाठी म्हणतात. ते सोडवण्यासाठी वाक्याचा विचार असा करायचा की त्याच्यात 2 तर्क आहेत. तेच लॉजिक ठेवून ग्रंथगाठी सोडवायच्या. आणि ह्या ठिकाणी आपल्या गुरूंनी जी उपमा दिली ती लाजवाब, अगदी ज्ञानेश्वरांच्या खऱ्या अभ्यासकाला शोभेल अशी. अरे, शी हेल्प्स मी, शी डझंट हेल्प मी. काय मस्त डोक्यात ठसलंय. आणि या श्लोकामध्ये अकर्माचा अर्थ ॲक्शनलेस असा घ्यायचा. मी म्हणजे आत्मा व पंचमहाभूतांनी तयार केलेलं माझं शरीर, चित्त, बुद्धी, अहंकार हे बाकीचं सर्व अनात्मा. अर्थात मी कर्म केलं तर ते अकर्म झालं, कारण आत्मा काहीच करत नाही. बरं, अनात्मा देहाने जरी काम करत नसला तरी शारीरिक पातळीवर अकर्म ही सुद्धा क्रियाच आहे. हे आपण मागे पाहिलंच आहे. कारण मानसिक, कायिक किंवा वाचिक पातळीवर काहीतरी कर्म सतत चालूच असतं, म्हणजे विचार करणं, झोपणं, श्वासोश्वास वगैरे. हे जो जाणतो म्हणजे अनुभवतो तो मुक्ती पावतो, ब्रह्मरूप होतो. ज्ञानी माणूसही कर्म अकर्म याप्रमाणेच पाहतो व तो ब्रह्मरूप झालेला असतो. शेवटी आपण पाहिलं की ज्ञानी व संन्यासी सगळेच घर सोडून गेलेले नसतात. संन्यास हा एक आश्रम खराच, पण ती एक वृत्ती असते. ज्याला ज्ञान झालं आहे त्याची वृत्ती संन्यासी असते. ज्ञानी माणूस जरी गृहस्थाश्रमात असला तरी ही संन्यासी वृत्ती त्याच्या ठिकाणी असते. त्याच्या दृष्टीने जेवणे हे सुद्धा यज्ञकर्म असते. तो जिकडे पाहतो तिकडे सगळीकडे त्याला ब्रह्मच दिसते, कारण त्याचं द्वैत संपलेलं असतं. आणि पुढे मी काही व्याख्या दिल्या आहेत त्या, म्हणजे गेल्या वेळेला आपण पाहिल्या त्या अकर्म ॲक्शनलेसनेस, विकर्म निषिद्ध कर्म, नैष्कर्म्य म्हणजे ज्या प्रकारे कर्म केले असता त्याचं बंधन होत नाही ते, म्हणजेच कर्म ज्याच्या ठिकाणी लय पावतं ते. नैमित्तिक कर्म म्हणजे कारण प्रसंगी ओकेजनली करण्याची कर्म. मुमुक्षु मोक्षाची इच्छा करणारा. ग्रंथगाठी प्रथम पाहिल्यावर जेव्हा विरोधाभास दिसतो त्याला ग्रंथगाठी म्हणतात. ईश्वर म्हणजे ब्रह्म अधिक माया. संकल्प, इच्छा सुरू होतात ती अवस्था. विकल्प, कल्पना किंवा दिवास्वप्न. चालेल. परफेक्ट, छान सांगितलं. सगळे पॉइंट्स कव्हर केले आणि थोडक्यात. व्हेरी गुड. तर आता आपण पुढे वळूया. मागच्या वेळी एक प्रश्न होता साधन चतुष्टय संपत्तीच्या बद्दल. तर साधन चतुष्टय म्हणजे ज्ञानमार्गाला लागण्यापूर्वी ही तयारी लागते आणि तीच तयारी वेदांताचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा लागते. तर त्याला साधन चतुष्टय म्हणतात, कारण 4 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, त्याच्यामध्ये षटक म्हणजे 6 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि मुमुक्षुत्व, असं साधन चतुष्टय आहे. आणि समाधी षटक संपत्तीमध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान अशा गोष्टी असतात. तर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जर का ज्ञानमार्गाने जायचं असेल तर तुम्हाला अधिकारित्व मिळतं असं समजलं जातं. म्हणजे त्याच्यानंतरच तुमची हे सगळे प्रिरिक्विजिट आहे ज्ञानमार्गाने जायच्या आधी. प्रिरिक्विजिट खूप जास्त आहेत असं मला वाटतं. तर तो साधन चतुष्टयचा अर्थ आहे, तो प्रश्न होता. आणि आजचा पूर्ण विषय यज्ञाचा आहे. तर आपण असं करूया की संग्राम 25वा श्लोक वाच, नंतर शोभा द्रविड यांचा याच्यावरचा एक प्रश्न आहे तर त्याचं मी उत्तर देते आणि नंतर मग आपण बाकीचं वाचूया. आणि 26-27 पर्यंत जा आणि मग मी पूर्ण 25 ते 30 सगळ्या यज्ञांबद्दल एकदम बोलेन. ओके. तर मी आता फक्त श्लोक वाचू, राईट? नाही, 25वा श्लोक त्याचा म्हणजे तसं अर्थ, त्याचा ओव्यांचा अर्थ, श्लोक आणि ओव्या एवढं वाच 25च्या बद्दल.
आणि मग आपण थांबू तिथे आणि मग पुन्हा वाचूया. ओके, कारण त्याच्यावरच त्यांचा प्रश्न आहे, तर मला वाटतं तो आपण इथेच उत्तर देऊया असं. दैवमेवापरे यज्ञं योगिन पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. दुसरे योगी दैव्य यज्ञाची उपासना करतात. कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाची इच्छा असते. देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते. असा ज्याचा पूर्ण निश्चय झालेला असतो, तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञ रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. ये यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविले मनेसी गुरुवाक्य हुताशी हवण केले तिही योगाग्निकी यजीजे तो दैवयज्ञू म्हणीजे जेणे आत्मसुख कामीजे पंडू कुमरा. दैवास्तव देहाचे पाळन ऐसा निश्चयो परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगे. आता अवधारी सांगेना आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञू देख उपासीचे. आता थांब एक मिनिट. हा, तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गुरुवाक्य म्हणजेच अग्नी आणि मनासह अविद्येची आहुती करायची आणि त्याला दैवयज्ञ म्हणायचं. आणि शंकराचार्य म्हणतात की इथे दैव एवम अपरे असा जो शब्द आहे श्लोकामध्ये, तर त्याचा अर्थ अपरे म्हणजे दुसरे, आणि दुसरे कोण, तर संन्यासी. ते स्वतःच्या अहंकाराची आहुती देतात. आता प्रश्न असा होता की यज्ञाने यज्ञाचीच उपासना करतात म्हणजे काय, तर हे कोण करतं? ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री, हा शब्द महत्वाचा आहे. ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री म्हणजे संन्यासी, जे तिथे त्यांच्या समोर यज्ञ म्हणजे ब्रह्मरूपी अग्नी आहे. खरा यज्ञ करत नाही. या इथे हे लक्षात ठेवायचं आपण की सगळ्या उपमा आहेत यज्ञाच्या, आणि इथे ब्रह्मरूपी अग्नी आहे आणि त्यांना माहित आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. तर म्हणजे आत्मा सुद्धा हा अग्नी झाला, राईट. ब्रह्म अग्नी आहे, ब्रह्म आणि आत्मा एक आहे. लॉजिकली आत्मा म्हणजे सुद्धा अग्नी झाला. म्हणजे हा जो यज्ञ करणारा आहे त्याला जेव्हा ब्रह्म आणि आत्मा किंवा परमात्मा एकच आहे याची उपलब्धी होते, तेव्हा यज्ञ आणि याज्ञिक जो काय यज्ञ करतोय तो, ते दोघंही एकच होतात. म्हणजे तो जो याज्ञिक आहे तो पण यज्ञच झाला. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून त्यांनी म्हटलंय की यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. इथे महत्वाचा भाग असा आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहे, आणि म्हणून याज्ञिक सुद्धा यज्ञच होतो आणि ब्रह्मरूपी अग्नी आहे म्हणून तो सुद्धा यज्ञच आहे. म्हणून यज्ञाने यज्ञाची उपासना करतात असं म्हटलंय. ठीक आहे शोभाताई, का आणखी काही विचारायचंय? समजलं. जाऊया पुढे. 26वा श्लोक. श्रोत्रादीनी इंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयान्यन्ये इंद्रियाग्निषु जुह्वति. दुसरे कोणी संयम स्वरूपी अग्नीच्या ठिकाणी श्रोत्र आदी करून इंद्रियाचे हवन करतात. कित्येक इंद्रियरूपी अग्नीच्या ठिकाणी शब्द आदी करून विषयांची आहुती देतात. धारणा ध्यान समाधी संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात
इंद्रियरूप अग्नी प्रगट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते, तेव्हा काम क्रोधाद्री विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहावनियादिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी 5 कुंडातून आशारूप धूर निघून जातो. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. एक संयमाग्निहोत्री ते युक्ती त्रयांचा मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी. एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले, तेथ अपावृत जाहले इंद्रिया नळ. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशाधुमे सांडिली 5ही कुंडे. मग वाक्य विधीची या निरवडी, विषय आहुती उदंडी, हवण केले कुंडी इंद्रियाग्नीचा. पुढे जाऊ का? पुढचं पण वाचून घ्या मग मी सांगते. ओके. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राण कर्माणी चापरे, आत्मसंयम योगाग्नौ जुह्वती ज्ञान दीपिते. दुसरे कोणी इंद्रियाची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे याची ज्ञानरूपी अग्नीने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमारूपी योगाग्नीमध्ये आहुती देतात. अर्जुना, याप्रमाणे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात, दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक रूपी धैर्याने बळकट धरून गुरुपदेशी रूपी जोराने घुसळतात. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. तो हाच की ज्ञानाग्नी प्रगट होतो. पहिल्याने रुद्धिसिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो निघून जातो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. यमदमांनी आयते वाळवून हलके झालेले मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. त्याच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूप समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. तेथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिली म्हणजे ऐक्यबोध होऊन अवभृत स्थान त्याला सहजच होते. संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. अशा या यज्ञांनी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक मुक्त होऊन गेले आहेत. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. एकीयया परिपार्था दोक्षु शाळिले सर्वथा, आणि की हृदयारणी मंथा विवेकू केला. तो उपमशे निहटिला धैर्य वरी दाटिला, गुरु वाक्य काढिला बळकटपणे. ऐसे समरसे मंथन केले ते धडकरी काजा आले, जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. पहिला रुद्धिशुद्धीचा संभ्रमू तो निवर्तोनी गेला धुमू, मग प्रकटला सुष्मू विस्फुलिंगू. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले, जे यमदमी हळू वारले आईते होते. तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा, मग वासनांतरातिया समिधा, स्नेहेसी नानाविधा जाळीलिया. तेत सोहम मंत्रे दीक्षिती, इंद्रिय कर्माची आहुती, तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिदलिया. पाठी प्राणक्रियेची ने स्रुवेनिशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ अवभृत समरसी सहजे झाले. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष, तुझी पुरोडाशू देख घेतला तीही. एक ऐशिया इही यजनी, मुक्तते जाहले त्रिभुवनी. या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. छान छान वाचलंस. तर आता याच्यामध्ये बरेचसे शब्द यज्ञाच्या अनुषंगाने आलेले आहेत. म्हणजे मागच्या वेळी सांगितलं तर अभ्रुस्नान म्हणजे यज्ञ केल्यानंतर जे ते आंघोळ करतात त्याला म्हणतात.
पुरोडाश म्हणजे उरलेला जो नैवेद्य दाखवल्यानंतर उरलेलं जे असतात ते घेतात, त्याला पुरोडाश म्हणतात. असे अनेक शब्द त्याच्यामध्ये आले म्हणून ते खूप असं कॉम्प्लेक्स वाटतं. पण त्याच्यामधून ज्ञानेश्वर महाराजांचं सगळंच ज्ञान आपल्याला दिसतं. म्हणजे त्यांना यज्ञाचं ज्ञान होतं, त्यांना अध्यात्माचं ज्ञान होतं, त्यांना वेदांताचं ज्ञान होतं आणि त्यांना साहित्याचं पण ज्ञान होतं. तर हे सगळं आपल्याला याच्यातून दिसतंय. खरं म्हणजे या एकेका श्लोकावरती एक आठवडा बोलू शकतो आपण, इतकं त्याच्यामध्ये सगळं घातलंय. युक्तित्रय म्हणजे आपल्याकडे सगळ्याचे आपण त्रयी म्हणतो. जसं कर्म, कर्ता आणि कारण असं म्हणतो, तसं इथे धारणा, ध्यान आणि समाधी हे युक्तित्रय आहे. असं कुठल्याही याच्यामध्ये 3 याचा समावेश असतो, राईट? कर्ता, कर्म आणि कारण. आणि नंतर संयमाचं अग्निहोत्र आहे आणि वैराग्याची रवी आहे. मंथा म्हणजे रवी. असे अनेक त्याच्यामध्ये उपमा आहेत. पण आपण त्या सगळ्या उपमा सोडून मूळ विषयाकडे आता बघूया. तर आणि यज्ञाचे प्रकार त्यांनी म्हटलं आहे. तर ते यज्ञाच्या अग्नीचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे आहवनीय, गार्हपत्य आणि दक्षिण. असे हे 3 प्रकार ऋग्वेदामध्ये सांगितलेले आहेत अग्नीचे. अग्नीचे ऍक्च्युली खूप प्रकार आहेत. खरं म्हणजे बाहेरची जी पांढरी ज्योत असते त्याला वेगळं नाव आहे. आतमध्ये लाल जी ज्योत असते त्याला वेगळं नाव आहे. ऑरेंज असते त्याला वेगळं आहे आणि निळे जी असते त्याला वेगळं आहे. असे आपल्याकडे अग्नीचे इतके नावं आहेत त्या यज्ञाच्या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर याच्यामध्ये हे 3 प्रकारचे त्यांनी मेन्शन केले आहेत म्हणून सांगते. आणि तर 26व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय की विषयांची आहुती देतात. कशी विषयांची आहुती देतात? तर इंद्रियांचा संयम करून. म्हणजे इंद्रिय संयम करायचं म्हणजे आपल्या विषयांकडे मन जात नाही. विषय म्हणजे काम, वासना आपण जे काय म्हणतो तसं. आणि मागल्या अध्यायात सांगितलं तसं काम आणि क्रोध याच्यावरती नियंत्रण मिळवून ते आत्मज्ञान मिळवतात. तर ओवी 157 अजून गेलो का आपण तिथे? नाही अजून गेलो तिथे. एनिवे ते मी नंतर सांगते. तर आता 25 ते 30 या सगळ्या श्लोकांचा आणि सगळ्या ओव्यांचा मी अर्थ एकदम सांगते, कारण ते सगळं यज्ञाच्या बद्दलच आहे. बरेच त्याच्यात डिटेल्स आहे, पण आपण ते नुसते वाचणार आहोत आज. तर मागच्या वेळी सांगितलं तसं यज्ञ याचं धातू, मूळ धातू आहे यज, म्हणजे त्याग करणे, परमेश्वराला अर्पण करणं. आणि याशिवाय ईश्वराची अर्पण भावनेने केलेली कोणतीही उपासना त्याला पण यज्ञ म्हटलं जातं. तर इथे आपण हे जे यज्ञ पाहणार आहोत त्याच्यातले काही ऍक्च्युअल यज्ञ आहेत आणि काही फक्त उपासना आहेत. आता आपण निष्काम कर्म म्हटलं तर आपण जेव्हा निष्काम बुद्धीने कर्म करतो तेव्हा आपण ते काय करतो की ईश्वरार्पण बुद्धीने करतो, राईट? ईश्वरार्पण बुद्धीने करायचं आणि प्रसाद बुद्धीने जे काय फळ मिळेल ते घ्यायचं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरार्पण बुद्धी जेव्हा येते तेव्हा त्याला यज्ञ म्हणायचं. जुह्वती म्हणजे त्याग करणं किंवा आहुती देणं. तर हे सगळे यज्ञ आहेत, हे अग्नीचे यज्ञ नाही आहेत. इथे त्यांनी ते अग्नीचं रूपक वापरलेलं आहे. आणि जे काही उपासना किंवा कर्म किंवा साधना ईश्वरार्पण बुद्धीने केले जाते, अंतःकरण शुद्धीसाठी केलेले जाते, त्या सर्वांना त्यांनी यज्ञ म्हटलंय. तर आपण मागच्या वेळी मी तुम्हाला यज्ञ जे काय सांगितले आणि मला वाटतं त्याच्यामुळे बरंच कन्फ्युजन झालं. तर ते सगळे मी तुम्हाला सांगितले ते कर्मकांडातले यज्ञ होते. तर त्याच्यापैकी आपण कुठले करायचे असा एक प्रश्न होता. तर त्यातले नित्ययज्ञ जे आहेत, नित्ययज्ञ म्हणजे काय ते तुम्ही पाहिले होते 5 प्रकारचे यज्ञ. अगदी सोपे आहेत की आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्यायची, प्राण्यांची, झाडांची काळजी घ्यायची आणि नम्रता म्हणून आपल्या पितरांना त्यांनी आपल्याला दिलेल्या DNA साठी धन्यवाद द्यायचे. हे झाले नित्ययज्ञ. इतके सोपे आहेत ते तर प्रत्येकाने रोज करावे असं मला वाटतं. एक आपण साधं सूर्याला अर्घ्य देतो म्हणजे काय, सूर्याला आपण थँक्यू म्हणतो की चला तू दिवसभर मला प्रकाश दिला, उष्णता दिली, सगळे दिली म्हणून थँक्यू. तर हे एक प्रकारचं थँक्यू म्हणायचीच पद्धत आहे. आणि या आता आपण जे श्लोक पाहणार आहोत 25 ते 30 त्याच्यामध्ये एकूण 12 यज्ञ सांगितलेले आहेत.
तर पहिला ज्ञानयज्ञ, दैवयज्ञ, विषयभोग यज्ञ, संयम. श्लोक 27 जो आहे तो संयमाचा योग श्लोक आहे आणि त्याच्यावरती माऊलींनी सगळ्यात जास्त भर दिलाय की कंट्रोल, संयम आपल्याला जो करायला पाहिजे, इंद्रियांचा संयम करायला पाहिजे, तो पुढचा यज्ञ घेतलाय त्यांनी. पण जे काय आपल्याला कामक्रोध सगळं काय कंट्रोल करायचं आहे ते म्हणजे संयम. त्याच्यानंतर इंद्रियांचा संयम घेतलाय. मग सामयज्ञ. सामयज्ञ म्हणजे मनावर नियंत्रण ठेवायचं, त्याला यज्ञ म्हटलं आहे. द्रव्याचा यज्ञ, तपयज्ञ हे सोपे आहेत. द्रव्याचा यज्ञ म्हणजे द्रव्य वापरून केलेला यज्ञ आणि पुन्हा द्रव्यासाठी केलेला यज्ञ, दोन्हीला द्रव्य यज्ञ म्हणतात. तपयज्ञ, अष्टांग योग म्हणजे अष्टांग योगाच्या पद्धतीने परमेश्वराकडे जायचं. हा जो अष्टांग योगाचा यज्ञ आहे तो आपण 6व्या अध्यायात खूप पाहणार आहोत. बऱ्याच ओव्या आहेत त्याच्यावरती. आणि नंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय की श्लोक म्हणायचे, सूत्र म्हणायचे, तो यज्ञ. नंतर प्राणाने प्राणाचा लय म्हणजे काय की हे योगामधला असा भाग आहे की म्हणजे प्राण अपान वगैरे ज्या काय आपल्या क्रिया असतात प्राणायामातल्या, त्या प्राणायामातल्या क्रिया करून ते आपला परमेश्वरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात, तर तो प्राणयज्ञ. आणि शेवटचा मला वाटतं खूप महत्वाचा आहे आहार संयम, तो सुद्धा एक प्रकारचा यज्ञ म्हटलाय. आणि यातले काही यज्ञ आहेत ते स्वर्ग सुखासाठी आहेत. द्रव्ययज्ञ, उदाहरणार्थ द्रव्ययज्ञ वगैरे आहेत ते इथल्या सुखासाठी असतात. आणि नंतर काही यज्ञ आहेत ते आरोग्यासाठी आहे, जसं आहार संयम हा आरोग्यासाठी आहे. स्वतःच्या देहाची इदम शरीरम म्हणून काळजी घ्यायची, हा आहार संयमाचा जो काही आहे भाग, तो मला वाटतं आपण सगळ्यांनी करायला पाहिजे, महत्वाचा आहे तो. म्हणजे तुम्ही रिलिजियस नसला तरी करायला पाहिजे असं वाटतं. आणि काही आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे, जसं म्हटलं सामयज्ञ किंवा इंद्रियांचा संयम, हे सगळं आपली पुढे आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून आहे. आणि कुठल्याही प्रकारचा संयम मला वाटतं तो महत्वाचा आहे आणि तो आपण सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर या यज्ञांमुळे काय होतं, तर आपलं अंतःकरण शुद्धी होते. म्हणजे काय होतं, बेसिकली आपले पाप नाहीसे होतात असं म्हणतात. तर आणि त्यानंतर स्वरूपज्ञान होतं, ही पुढची पायरी झाली. म्हणजे स्वरूपज्ञान होण्याआधी अंतःकरण शुद्धी झालेली पाहिजे, तुमचं मन सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे. तर ते सगळं होण्याचं जे आहे ते या सगळ्या यज्ञांमुळे होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वरूपज्ञान होतं. म्हणजे आतापर्यंतची कुठली यज्ञ सांगितली त्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. एक म्हणजे तुमची अंतःकरण शुद्धी होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वरूपज्ञान होतं. किंवा आपण त्या ह्याच्यातही पाहिलं की नाही, अजून आपण तो मार्ग पाहिलेला नाही. तर जेव्हा तुम्ही एनिवे जेव्हा भक्ती योग येईल तेव्हा मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन की भक्तीच्या मार्गाने जे लोक जातात ते आधी ब्रह्मलोकाला जातात आणि मग तिथे त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं आणि मग ते पुढे जातात. सगळे नाही, जे जीवनमुक्त असतात त्यांना इथेच ज्ञान प्राप्त होतं, पण काही भक्त असतात ते पुढे जातात, ब्रह्मलोकाला जातात आणि त्यांना ज्ञान प्राप्त होतं. एनिवे या सगळ्या यज्ञांमध्ये 2 स्टेप्स आहेत, ते लक्षात ठेवायचं. पण आता पुढचा प्रश्न होता शोभाचाच की ह्याच्यामध्ये ज्ञानयज्ञ हा सगळ्यात श्रेष्ठ का. तर त्याचं कारण असं आहे की मी आता म्हटलं तसं या सगळ्या यज्ञांनी तुमचं अंतःकरण शुद्ध होतं आणि नंतर पुन्हा तुम्हाला स्वरूप ज्ञानाची एक पायरी घ्यावी लागते. ज्ञानयज्ञामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं करत असता तेव्हाच तुमची सगळी पाप भस्म होतात आणि आत्मज्ञानाची पायरी तुम्हाला त्या स्टेपमध्ये घ्यावी लागते. म्हणजे 1 स्टेप अप्रोच असतो तसं आहे. तर ते आपल्याला 37 आणि 38व्या श्लोकात सांगितलंय. आणि म्हणून ज्ञानयज्ञाला साक्षात साधन म्हणतात. साक्षात साधन म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेप नाही, एकच स्टेप आहे, डायरेक्ट वे आहे की तुम्ही हे सगळं केलं की तुम्हाला आत्मज्ञान होणार असं. तर अशा प्रकारे त्यांनी ते यज्ञाची आपल्याला माहिती सांगितली आहे. आता आपण 30व्या श्लोकापर्यंत वाचू आणि मग पुन्हा 31वा श्लोक आला की मग मी पुन्हा बोलेन. मी 28वा वाचून त्याच्या ओव्या आणि श्लोक वाचून मग पुढे ट्रान्सफर करतो.
द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञस्तथा परे स्वाध्यायज्ञाने यज्ञाश्च यथय संशितव्रताः. त्याचप्रमाणे द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, वागयज्ञ व ज्ञानयज्ञ असे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. तीक्ष्ण व्रते आचरण करणारे यतीच हे यज्ञ करतात. त्यापैकी काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामर्थ्याने उत्पन्न होतात. कित्येक योगयज्ञ म्हणून सांगितले आहेत. कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, म्हणजे वेदांच्या शब्दांचा उच्चार करतात. त्यास वाग्यज्ञ म्हणतात. ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म जाणता येते तो ज्ञानयज्ञ होय. अर्जुना, हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकली त्यासच ते करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. एक द्रव्य यज्ञू मणिपती, एक तमसामग्रिया निपजती, एक योग याग्यू ही आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्दू यजीचे तो वाग्यज्ञू म्हणीजे, ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञू. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता अतिसाकडे, परी जितेंद्रियासीची घडे योग्य त्या वशे. ते प्रवीण तेथ भले, आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पा तिही केले आत्महवन. एक मिनिट थांब फक्त. याच्यामध्ये त्यांनी ज्ञानयज्ञाची छान व्याख्या दिली आहे. शब्दांनी शब्दांचा हवन करतात, वेदांच्या शब्दांचा उच्चार करतात आणि त्याला वाग्यज्ञ म्हणतात. तर माऊलींनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे असं म्हटलंय शेवटी सायदानामध्ये. तर हा जो त्यांचा ज्ञानेश्वरीचा म्हणजे भावार्थ दीपिका लिहिण्याचा जो हे होता सांगण्याचा, त्याला त्यांनी वाग्यज्ञ म्हटलं होतं. पण ते वाग्यज्ञ करण्याच्या आधी तुम्हाला योग्यता असायला पाहिजे. आणि कशी योग्यता असायला पाहिजे, तर ते योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणजे त्यांना तो योग पण माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ते वेदाचे जे काय शब्द उच्चारतात किंवा एक्सप्लेनेशन देतात त्याच्यातून त्यांचा तो ज्ञानयज्ञ होतो, असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलंय. तर मला वाटतं ती व्याख्या पण महत्वाची आहे. ओके, जाऊया पुढे. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः. कोणी अपानवायूचे ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, कोणी प्राणवायूचे ठिकाणी अपानवायूचे हवन करतात. प्राणायामाचे ठिकाणी तत्पर असणारे प्राणवायू आणि अपानवायू यांच्या गतींना रोध करून कुंभक नावाचा प्राणायाम करतात. मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात पहा. कित्येक अपानवायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात, दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहोंचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. मग अपानाग्नीचा मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे. एक अपानु प्राणी अर्पिती, एक दोही तेही निरुंदिती, ते प्राणायामी मणिपती पंडू कुमरा. पुढचा वाचू. अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति, सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषः. दुसरे कोणी मिताहारी झालेले प्राणांचे वायूंच्या ठिकाणी हवन करतात, म्हणजे प्राणापानादी सर्व वायूंना स्वाधीन ठेवतात. हे सर्व यज्ञवेत्ते याज्ञिक या निरनिराळ्या यज्ञांनी ज्यांची पातके नष्ट झाली असे जाणावेत. कित्येक वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. प्राणांनीच प्राणाचा लय करतात. याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वरूप सहजच बाकी शिल्लक राहते, जेथे ज्या स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी
अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही. जेथे यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा मात्र मागे परतून नाहीशा होतात, जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाच्या संपर्काने लिप्त होत नाही. एकवज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ जिही यज्ञद्वारा मनोमळ शाळण केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता उरे चिन जेथ यजितयाचा काम पुरे यज्ञींचे विधान सरे मागुते जेथुनी वोसरे क्रिया जात विचार जेथ न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगे सिंपे चिन यज्ञाशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल ब्रह्म भोगणारे ते शाश्वत ब्रह्मपदाला प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, या 12 यज्ञापैकी एक देखील यज्ञ न करणाराला हा मनुष्य लोक देखील प्राप्त होत नाही, म्हणजे ऐहिकही सुख त्यास प्राप्त होत नाही. मग परलोकातील उत्तम गती कोठून मिळणार? असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे सेवन करतात. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीस प्राप्त होतात, म्हणून ते सहजच ब्रह्मत्व पावतात. जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही, योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही, त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालीत नाही. ज्यांचे ऐहिक नीट नाही, त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू? ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्मते जहाले अनायासे. येरा विरक्ती माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगुया गुण करीतीची जन्मले सांते. जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काई म्हणून सांगो का वाई पंडू कुमरा. एक मिनिट. ओके, आता या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं की जे या 12 पैकी कोणताही यज्ञ करतात त्यांना ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. पण जे याच्यापैकी काहीच करत नाही त्यांना परलोकी का इथे पण सुख मिळू शकत नाही. आता आपण मगाशी म्हटलं यज्ञ म्हणजे संयम, एक प्रकारची शिस्त. जर का कुठलीच शिस्त नसेल आणि जो नुसता स्वतःपुरती जगणारा बेशिस्त जीवन जगणारा असेल तर त्याला ऐहिक सुख पण लागणार नाही. अगदी कुठली गोष्ट करायची तरी आपल्याला थोडी तरी शिस्त लागते. अगदी शाळेत जायचं म्हटलं आणि आवडत नसेल तरी सकाळी लवकर उठावं लागतं, म्हणजे त्याच्यासाठी एक प्रकारची शिस्त लागते की 7 वाजता उठायचं, आधी उठायचं. तर अयज्ञ म्हणजे संयम नसणारे, बेशिस्त असा अर्थ आहे 154व्या ओळीमध्ये अयज्ञ त्यांनी जो शब्द वापरला. आणि आता पुढे जाऊया. 32वा श्लोक पण महत्वाचा आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धी तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञांचा वेदांतून विस्तार झाला आहे. हे सर्व यज्ञ कर्मांपासून होणारे आहेत असे जाण. असे जाणल्याने तू संसार बंधनापासून मुक्त होशील. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करावयाचे आहे? तात्पर्य असे समज की हे मागे सांगितलेले यज्ञाधिक
सर्व कर्मांपासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची बाधा होणार नाही. ऐसे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारुनी वेदेची चांग, म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्म सिद्ध जाणावे. येतुलेनी कर्मबंधू स्वभावे, पावेल ना. श्रेयाद्रव श्रेया चालेल ना. श्रेयान द्रव्यमयात यज्ञात, ज्ञान यज्ञ परम तप. सर्वं कर्माखिलं पार्थ, ज्ञाने परिसमाप्यते. हे शत्रुतापना, द्रव्य साधनाने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हे पार्था, सर्व प्रकारच्या सर्व कर्मांचे पर्यवसान ज्ञानामध्ये होते. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे, ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत. पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरिता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमध्ये घालण्याला कधीही विसंबत नाहीत, जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे, आत्मसुखार्थ जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनाची जे तृप्ती आहे, ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो, मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय जाणावयाची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते, ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. अर्जुना, वेदुजयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जयान नव्हाळीचे फळ स्वर्ग सुख, ते द्रव्याधिया गुकीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पवती. जैशी तारा तेज संपत्ती, दिनकरा पाशी, देखे परमात्म सुख निधान, साधा वया योगी जन. जेन विसंबिती अंजन, उन्मेष नेत्री, जे धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली आधणी साधनाची, जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण अपे. थँक्यू. आता कोण असते? संतोष बस. मी असते. हा, चौथीचं मग वाचून मग थांबा. बरोबर. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. आचार्यांकडे जाऊन त्यांना प्रणिपात करणे, प्रश्न करणे, सेवा करणे, अशा रीतीने ते ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानसंपन्न व अनुभवी आचार्य त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील. अरे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतांस सर्वस्वे करून तू भजावेस, कारण ते ज्ञानाचे घर आहेत. त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो स्वाधीन करून घे. एवढ्या करता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावेस आणि अभिमान सोडून त्यांची सर्व सेवा करावीस. मग आपले जे इच्छित असेल ते त्यांना विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळणार नाही. ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी.
जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा गोळ गोनी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे. आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. छान. हा 34वा श्लोक अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यातल्याच पहिल्या ओवीवर माधवी पटवर्धन म्हटलं ना, तिने लिहिला होता लेख जो, ते ज्ञान पैगा बरवे. तर आपण 32व्या श्लोकापासून सुरू करू. 32व्या श्लोकामध्ये शेवटी माऊली म्हणतात की आणखी अनेक यज्ञ आहेत आणि त्याची सगळी माहिती वेदामध्ये आहे, पण त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? आपण कुठला मार्ग धरणार आहोत? आपण निष्काम कर्मयोग करणार आहोत. आपण त्या मार्गाने जाणार आहे, आपण कर्मयोगाने जाणार आहे. आणि भक्तियोग हा सुद्धा टू सर्टन एक्सटेंट कर्म मार्गाचा भाग आहे. त्याचे डिटेल आपण 9व्या अध्यायात बघूया की अर्ध्या मार्गावर भक्ती मार्ग इकडे आहे आणि अर्ध्या मार्गावर ज्ञान मार्गात आहे वगैरे. पण आता सध्या तरी आपण असं समजूया की तो कर्म मार्गाचा भाग आहे. आणि माऊली म्हणतात स्वधर्म हाच नित्य कर्म मानावा आणि आपण आपला स्वधर्म पाळावा. तर त्याच्यामध्ये आपण असं करतो ना की ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करायचं आणि प्रसाद बुद्धीने फळ स्वीकारायचं, कुठे गुंतायचं नाही. आणि एवढं पाळलं तरी पण आपल्याला अंतःकरण शुद्धी होऊ शकते आणि अंतःकरण होऊन मग अंतःकरण शुद्धी होऊन शेवटी आपल्याला ज्ञान मिळू शकतं. तर कर्मयोगाच्या शेवटी सुद्धा ज्ञानयोग आहे आणि त्याच्यानंतर मोक्ष आहे. तर हा सगळ्यात सोयीचा आणि सोपा मार्ग आहे. ऍक्च्युअली मला निष्काम कर्मयोग म्हटलं ना की मला याला वर्क फ्रॉम होम असं म्हणावं लागतं. म्हणजे कुठे जायला नको, काही करायला नको, मनात ईश्वराचं ध्यान आणि नेमून दिलेलं काम एवढं करायचं. आणि बेसिकली आपल्या ज्या काय सदाचरणाच्या कल्पना आहेत त्या सन्मार्गी जायला पुरेशा आहेत. आता सतीश दत्ते यांचा प्रश्न होता यापैकी आपण कोणता यज्ञ करावा? तर त्यात गीतेचं उत्तर आहे ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याला लागूनच मी आता शोभा द्रविडे यांचा प्रश्न घेते. त्यांचा प्रश्न होता की मग आपण हे ज्ञान कसं मिळवायचं? तर शोभा, आपल्यासाठी माऊलींनी आपल्याला सोपा मार्ग सांगितलाय, निष्काम कर्मयोग, काय आपण आत्ताच बोललो तसं. तर त्या मार्गाने जाताना आपण आध्यात्मिक प्रगती पण साधतो आहोत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 34व्या श्लोकात आपल्याला सांगितलंय की या मार्गाने जात असतानाच, म्हणजे निष्काम कर्मयोगाच्या मार्गाने जात असताना आचार्यांकडे जावं, त्यांना भजावं, त्यांची सेवा अभिमान सोडून करावी आणि मग ते आपल्याला इच्छित ज्ञान देतात. आणि त्यांच्या उपदेशाने त्यांच्याकडून ज्ञान घेतलं की पुन्हा संकल्पाकडे, संकल्प म्हणजे मगाशी मीनाने सांगितलं तसं की जिथून इच्छा निर्माण होतात तिथपर्यंत सुद्धा मन वळणार नाही, म्हणजे इच्छा होतच नाही. तर हा सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला सांगितला आहे आणि त्या मार्गाने आपण गेलो की शेवटी आत्मज्ञानाचा मार्ग आपल्याला सापडेल असं आपल्याला सांगितलं आहे. आणि हा एक आपल्याला भाग करता येईल. दुसरं आपल्याला असं करता येईल की संयमाचे सगळे यज्ञ जे आहेत ते आपल्याला करता येतील. मग अशी म्हटलं तसं आहार संयम सगळ्यात महत्वाचा. आणि चांदोग्य उपनिषदात आता आपण जो श्लोक 30 पाहिला, तर चांदोग्य उपनिषदात जेवणाला प्राणाग्निहोत्र असं म्हटलंय. म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, जठराग्नी ज्याला आपण म्हणतो, तो अग्नी, आणि त्यात आपण अन्नाची आहुती देत आहोत. अशा प्रकारे जेवायचं. आपल्या रामदास स्वामींनी आपल्याला श्लोक सांगून ठेवलाय ना, उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. तर त्याचं मूळ उपनिषदात आहे आणि ते म्हणजे छांदोग्य उपनिषदात आहे की प्राणाग्निहोत्र जे आहे ते प्राणाग्निहोत्र असं करायचं की जेवतो आपण ते सुद्धा एक यज्ञ करतोय अशा प्रकारे जेवायचं. तर आपल्या रोजच्या जेवणात, म्हणजे मी काय मंत्र वगैरे काही म्हणत नाही वेदातले, पण जेवायच्या आधी मी ताटाला नमस्कार करते आणि आपल्या देवाचे आभार मानते. आणि दुसरं असं करते की टीव्ही लावत नाही जेवताना, शांतपणे जेवते. आणि एवढंच माझं जाणीजे यज्ञकर्म, तर तेवढंच माझं फक्त यज्ञकर्म असतं. एनिवे, तर आयुष्यामध्ये माऊलींनी हजारो लोकांना हा सोपा मार्ग दाखवला.
भक्ती मार्ग जो कर्ममार्गाचा एक भाग आहे तो पण आपण 9व्या अध्यायात पाहणारच आहोत. हजारो भक्त या वाटेने चालतायत आणि तिथे काय लागतं की फक्त मनाची तयारी लागते, बाकी काही लागत नाही. तर मागच्या वर्षी अम, इथे उत्तरंगामध्ये मी अध्यात्मावर दर महिन्यात बोलत होते, एकेका संताबद्दल बोलत होते. तर त्या एकेका संताचं कार्य पाहिलं, एकेका संताचं चरित्र पाहिलं की आपण अक्षरशः थक्क होतो. म्हणजे खरोखर वारकरी पंथातल्या अम, संतांचं जर का तुम्ही चरित्र पाहिलं तर हा जो मार्ग आपण अवलंबला आहे, म्हणजे माऊलींनी दाखवलेला जो मार्ग अवलंबला आहे त्याच्यामधली आपल्याला खूप माहिती मिळते आणि खरोखरच एखाद्या साध्या वारकऱ्याची भेट सुद्धा खूप लक्षणीय असते. तर त्याच्यातला मी एक तुम्हाला छोटासा अनुभव सांगते. 3-1 वर्षापूर्वी मी आळंदीला गेले होते आणि आळंदीला असं केलंय त्यांनी की मंदिराच्या मागे एक मोठी बिल्डिंग बांधली आहे आणि त्याच्यामध्ये अम, सगळ्या रांगा असतात, म्हणजे भक्त लोकांच्या सगळ्या रांगा असतात त्याच्यामध्ये. तर आम्ही जवळजवळ त्या बिल्डिंगमध्ये तासभर होतो आणि मग काय केलंय त्यांनी त्या बिल्डिंग पासून मंदिरापर्यंत एक असा जिना केलाय आणि त्या जिन्याने खाली झालं की खाली समाधीच्या जवळ आपण जाऊ शकतो. मग तिथे दर्शन घ्यायचं आणि बाहेरून दुसऱ्या दाराने बाहेर जायचं. तर आम्ही तासभर रांगेत उभं राहिलो आणि त्या पायऱ्यांवर आलो, ज्या पायऱ्या समाधीकडे जातात तिथे. तर अगदी 4-5 पायऱ्या राहिल्या होत्या आणि तेव्हा ते तिथलं दार त्यांनी बंद केलं आणि ते म्हणले की आता खालचं दार बंद केलं कारण देऊळ स्वच्छ करण्याची वेळ झाली आहे 12 वाजता दुपारी. तर मग आम्ही तिथेच उभं राहिलो आणि 15 मिनिटांनी हळूहळू एक एक जण पायरीवर बसू लागला. तर आम्ही पण बसलो. तर बसल्यावरती लक्षात आलं की माझ्या डाव्या बाजूला दार होतं आणि त्या दारातून म्हणजे ते पुजारी वगैरे आत जातात ना, ते दार होतं आणि तिथून ते लोक ते दार उघडं ठेवलं होतं कारण ते तिकडनं पाणी आणत होते आणि ते सगळं धुवून काढत होते मंदिर. तर तिथून मला समाधीचं दर्शन होत होतं. तर मी टक लावून त्या समाधीकडे बघत होते आणि जवळ-जवळ 15-20 मिनिटं मला तिथे अक्षरशः समाधी लावल्यासारखं बसून तिथे त्या समाधीकडे बघता आलं. म्हणजे मला इतका आनंद झाला की ते त्यांनी बरोबर वेळेवर दार बंद केलं. नाहीतर फक्त अर्धा मिनिट वगैरे देतात ते समोर जायला, म्हणजे समाधीच्या समोर जायला. आणि मग तरी पण अजून खूप वेळ होता. तर माझ्याजवळ एक आजी बसल्या होत्या. खरं मी त्यांना आजी म्हणते, पण त्या माझ्यापेक्षा वयाने लहान असतील. तर अशाच कुठूनतरी खेड्यातून आलेल्या होत्या. म्हणून मग मी त्यांना त्यांच्याशी बोलायचं कसं, तर आधी मी त्यांना आपली पाण्याची बाटली दिली आणि मग मग त्यांना विचारलं की आजी तुम्ही वाचली आहे का ज्ञानेश्वरी? बाईने नुसतं मानेनेच नाही म्हटलं, म्हणजे काय विचारते ही बाई, मी कशी ज्ञानेश्वरी वाचणार आहे असं. आणि मग मी तिला विचारलं की तुम्ही किती वेळा इथे आलात? तर त्या म्हणल्या की कर अंगण आहे आमचं, कवा बी येतो. तर म्हटलं किती किती भाग्यवान आहे, त्यांना सतत यायला मिळतं. मग मी म्हटलं की आजी तुम्हाला काय वाटतं, काय सांगितलं असेल माऊलींनी आपल्याला? तर ते म्हणे की काय का जाणार, 2 हस्तक आणि 1 मस्तक, माऊलीच्या पायी ठेवलं की झालं. म्हणजे किती सोप्या शब्दात त्या बाईने मला सांगितलं की तुला जास्त काय करायला नको, फक्त भक्ती असली की झालं. आणि मग मी त्यांना विचारलं की एखादी ओवी आठवते का? तर त्यांना काही ओवी आठवत नव्हती. मग थोड्या वेळाने त्यांनी म्हटलं की काहीतरी आठवलं त्यांना. तर त्या म्हटल्या, "तनु मन जीवे चरणासी जावे, अकर्ता तर करावे दास्य सकळ." तर मग मी त्यांच्या पायाला नमस्कार वगैरे केला. माऊली, माऊली म्हणतात त्यांच्या पद्धतीने तसं म्हटलं आणि मला खूप आनंद झाला. तर मी त्यांनी जे काही सांगितलं ते मी माझ्या फोनमध्ये लिहून घेतलं. पण आणि घरी आले आणि या 9,000 ओव्यांमध्ये ती ओवी शोधत होते तनु मनू. तर मला कुठे माझ्या ज्ञानेश्वरीच्या पुस्तकात इंडेक्स पण आहे ओव्यांचा. त्याच्यातही पाहिलं, तरी ती ओवी कुठे सापडली नाही. कारण त्यांनी ती म्हणजे पूर्ण म्हटली नसती पुस्तकात आहे तशी. पुस्तकामध्ये तरी तनु मने जीवे असा अशी ती ओवी आहे. आत्ता आपण वाचली ती ओवी 167 आत्ता आपण जी वाचली ती. तर वारकरी पंथाच्या दृष्टीने हा श्लोक आणि ह्या ओव्या महत्वाच्या आहेत. ते स्वकर्म करतात, संसार चालवतात
आणि अनन्य भक्तीने संतांना शरण जातात. तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांनी जे काय सांगितलं ते रोज ते जगत असतात. आणि एकीकडे मी समाधीकडे बघत होते आणि एकीकडे या माऊलीच्या भक्तांच्या सहवासाचा आनंद घेत होते. आणि मला असं वाटायला लागलं की कदाचित हे अनुभवण्यासाठीच माझ्यासमोर ते दार बंद झालं असेल. कारण आता आतमध्ये सोडलं की फक्त अर्धा मिनिट ते देणार आणि मग झालं, संपलं तिकडचं. तर ते योग्य वेळी दार बंद झाल्याचा मला खूप आनंद झाला होता. आणि हा सगळा अनुभव सांगायचं कारण असं की आपल्याला असं वाटतं की ज्ञानेश्वरी आपण एवढी वाचतो आहे, एवढी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. खरंच जे लोक वारकरी आहेत त्यांना याच्यातलं खरंच काही कळतं का? पण ते प्रॅक्टिकल अप्लिकेशन करतात असं मला सांगायचं आहे. आपण एवढी सगळी थिअरी वाचत बसतो, त्यांचं सगळं प्रॅक्टिकल असतं. आणि ते ज्ञान कसं मिळवतात तर त्यांच्या गुरुकडून. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज असले तरी त्यांच्या खेड्यामध्ये जो कोणी संत असेल त्याच्याकडे जाऊन ते आपलं जे काय शिकतात आणि त्याचं आचरणात आणतात, त्यांच्या आयुष्यामध्ये आचरणात आणतात. ते मला पाहून खूप आनंद झाला तेव्हा. म्हणून असं वाटतं की जरी आपली ज्ञानेश्वर माऊलींशी कधी भेट झाली नाही, कदाचित झाली असेल, हो नोस, एवढ्या जन्मांपूर्वी कदाचित आपण सगळे असू तिथे, मला माहीत नाही. पण वारकऱ्यांची जरी भेट झाली ना तरी आपल्याला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. कारण त्यांचा जो एक काय म्हणायचं, एक असा भक्तीने भरलेला असा त्यांचा जो एक आवेग असतो ना, तो फार पाहण्यासारखा असतो आणि फार अनुभवण्यासारखा असतो. तर हा माझा अनुभव आहे. आणि मग ज्ञान कसं मिळवावं हा प्रश्न होता. तर 34व्या श्लोकामध्ये सांगितलंच आहे की ते ज्ञान पै बघावे, संतांकडून शिकायचं, त्यांच्याकडे आणि आणखीन एक महत्त्वाचा शब्द त्याच्यामध्ये म्हणजे चरणासी लगावे, अगर्वता न करावे, अगर्वता करावे. म्हणजे उगाचच आपला शिष्टपणा करून जायचं नाही संतांच्या जवळ, अभिमान सोडून जायचं, हे महत्त्वाचं आहे. ओके, आता जाऊया पुढे. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यतो मयि. हे पांडवा, हे ज्ञान झाल्यावर तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. आत्मस्वरूप जो मी, त्या माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू पाहशील. त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्म्याप्रमाणे शंकारहित होते. त्यावेळी आपल्या सहित ही सर्व भूते माझ्या स्वरूपात तू निरंतर पाहशील. अरे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे, निशंकु होय. ते वेळी आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल, तै मोहाधरू धकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्था गा. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. सर्व पापी माणसामध्ये अत्यंत पाप करणारा जरी तू असलास तरी ज्ञानरूपी नौकेने सर्व पातके तू तरून जाशील. तू पापाचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा, मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा हे सगळे किरकोळ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही. विश्वाचा निराश करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही, त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहे. पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे.
वास्तविक पाहता यांच्यासारखे समर्थ जगात दुसरे काही नाही. जरी कल्मशांचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे, हे आघवेची ना थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे, ज्ञानी ये. देखे विश्व भ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनोमळ, हे बोलताची अतिकिडाळ, नाही येणे पाडे ढिसाळ, दुजे जगी. यथैधांसी समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुतेऽर्जुन, ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. हे अर्जुना, प्रज्वलित केलेला अग्नी जसा काष्टाचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांना भस्म करून टाकतो. तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलय काळाची वावटळ, तिच्यापुढे ढग काय टिकणार आहेत, सांग बरे. अथवा वाऱ्याच्या क्षोभाने जो प्रलय काळाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्टे यांनी दबेल काय? सांग. मला वाटतं आपण ओके आता 38वा करूया आणि मग थांबूया. बर. सांगे भुवन त्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयींचे वाहटुळी, काय अभ्र पुरे, की पवनाचे नि कोपे, पाणीयेची जो पळीपे, तो प्रळयानळू दडपे, तृणे काष्ट काई. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. ज्ञानासारखी पवित्र करणारी वस्तू या जगामध्ये कोणतीही नाही. योगाचरणाने स्वतः योग्यता प्राप्त झालेल्याला मुमुक्षाला हे आत्मविषयक ज्ञान यथाकाळी प्राप्त होते. असो, म्हणून असे घडणे अशक्य आहे, यावर विचार केला तरी हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे? या सूर्याच्या कसोटीला लावून पाहता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल, अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही मिळेल, तरच अर्जुना ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून अनेक प्रकाराने विचार केला असता व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाचेच ठिकाणी आहे. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत आहात ते खरेच आहे, पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच त्याचे मनोगत देवाने जाणले. मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. म्हणून असो हे न घडे, ते विचारितांची असंगडे, पुढती ज्ञानाचे नि पाडे, पवित्र न दिसे. एथ ज्ञान हे उत्तम होये, आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाडे,
कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुक मरा. म्हणून बहुती परी पाहता, पुढत पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आधी. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारखी म्हणिजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसींची. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळ फेडणे. तव साचची जी हे पार्थू म्हणे, जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे. ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, आता चित्त देई ये गोठी. सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपाय तुझ. आता पुढचा महत्वाचा श्लोक आहे, आपण पुढच्या वेळी बघूया. तर संध्या. प्रिया. या. प्रिया. इट्स ओके, काही हरकत नाही. सवय नाही म्हटलं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलले जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. जे सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजये, हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. एक प्रश्न होता. काय आवाज? कुरुठा म्हणजे काय? ऐकू येत नाही. कुरुठा म्हणजे काय म्हणते? काहीच ऐकू येत